त्या डायरेक्टरला असा नाही, असा सल्यूट आहे. उलट्या हाताचा सल्यूट आहे भाई. त्या व्यक्तीने ना पिक्चर लागला नाही आणि तो डायरेक्टली बोलतोय. हॅलो वन माय न्यूज दिग्विजय, वेलकम टू बॉलिवूड प्रेमी प्रेक्षकांनो. अहो प्रेक्षकांनो, आमचा मराठी माणूस आला आहे आमच्या बरोबर. एक मराठी चित्रपट बघून जो या शुक्रवारी रिलीज झाला 17 तारखेला. नाव आहे सालबर्दी. येस, याचा ट्रेलर जरा बऱ्यापैकी वाटलेला आम्हाला, किंवा असं वाटलेलं की काहीतरी चांगला बनून पडेल हा पिक्चर. पण खूप ऑनेस्टली ऐकूया की कसा वाटला आहे हा पिक्चर. मी नाही बघितला आहे, फक्त आमच्या मराठी माणूस समृद्धनी बघितला हा पिक्चर कसा आहे आणि काय. तुम्ही खरंच जायला पाहिजे हा चित्रपट, आपले मेहनतचे पैसे खर्च करून, हा ना. आणि मराठी माणूस खूप मेहनत करतो आपल्या महाराष्ट्रातला, आणि पैसे कमवायला खूप इकडे तिकडे आणि जमवायला खूप तडजोड करतो. तर त्या तडजोडीतून तो थोडेसे 100-200 रुपये काय त्यांनी काढायला पाहिजे की नाही. मराठी माणूस कसा आहे सालबर्दी. मला झोप आली वाटतं. बापरे, सॉरी सर. 2 तास 25 मिनिटाची फिल्म आहे सर. एवढी लांब, हो एवढी मोठी. येस बापरे. हां सर, त्याच्यामुळे सर 2 तास 25 मिनिटाची झोप काढून आलो मी, असं म्हणू शकतो. ठीक आहे, मस्करी करतोय. बट सालबर्दी ह्याचं जेव्हा ट्रेलर बघितलं होतं, ट्रेलर मला खूप म्हणजे आवडलं होतं. खूप चांगलं एक असं अपिलिंग करत होतं की काहीतरी वेगळं बघायला मिळालं. येस, चांगलंच वेगळं बघायला मिळालं. जस्ट बिकॉज या चित्रपटामध्ये काही वेगळंच नव्हतं सर. काहीच वेगळं नव्हतं. म्हणजे काय बनवलं काय सालबर्दी म्हणजे पब्लिक आहे ना, ते टायटलच पहिले मला विचारत होती की टायटल का ठेवलाय सर. सालबर्दी का मतलब यही है की साल भर याद नहीं रखेंगे सर. डोक्याची सालं निघतील लोकांची, हा, म्हणून सालबर्दी. तर मला अजूनही झोप येते, मला हे कळत नाही आहे. सॉरी ऑडियन्सला. बिकॉज काय नाही, या चित्रपटाबद्दल मी काय नक्की एक्झॅक्टली काय रिव्ह्यू देऊ मला हेच कळत नाही. की बाबा ही फॅन्टसी फिल्म आहे, ही हॉरर फिल्म आहे, ही क्राईम थ्रिलर आहे या सस्पेन्स थ्रिलर आहे, हे मला काय पॉईंटच नाही कळालं. म्हणजे डायरेक्टरनी रमेश चौधरी हे डायरेक्टर आहे. आता या डायरेक्टरनी ज्याप्रमाणे स्टोरी मांडली आहे की एका गावामध्ये, सालबर्दी हे गाव आहे, त्या गावामध्ये काही लहान पोरं आहेत. 8 वर्षाचे पोरांना ना किडनॅप करून त्यांची मृत्यू म्हणजे त्यांना मारून टाकतात त्यांना. पण ती पूजा सावंत ती एक लेडी कॉन्स्टेबल, म्हणजे एक लेडी कॉन्स्टेबल बोलतो सॉरी, इन्स्पेक्टर आहे, पण ती कॉन्स्टेबल जास्त वाटत होती ती. बट मग त्या ह्याच्यात ती ज्याप्रमाणे ती इन्व्हेस्टिगेशन करत होती ना भाई, मी तर खरं सांगतोय, मी सिंगम सरांना सल्यूट मारल मी. म्हणजे सल्यूट रे बाबा, काय एंट्री घेतो आपला सिंगम. अरे या ह्याच्यातली ती एंट्री सोडून द्या सर. त्यात एक असं एक सीन आहे, तो ती सेकंड हाफमध्ये ती आपण गेम खेळूया. आता ते गेममध्ये आहे ना, ते गेम कशी खेळतात माहिती आहे काय. आता समजा हा आरोपी आहे आणि हा पोलीस इन्स्पेक्टर आहे. त्या आरोपीला फक्त विचारते की तू मर्डर केलास का, तू हा असा मर्डर केलास का. मग त्या ह्याच्यात आता आपल्याकडे कसं एक अलेक्सा आहे, त्यांच्याकडे ती सेलेक्सा आहे. अच्छा, हां, ती सेलेक्सा तिचं नाव वगैरे पुकारते. हे गेम झालं का. म्हणजे ही कसली इन्व्हेस्टिगेशन आहे, ही कसली चौकशी आहे की तुम्ही एका मर्डरला तुम्ही अशा वेमध्ये विचारताय. एवढा इलॉजिकल सीन होता ना, म्हणजे अक्षरशः मला असं वाटत होतं की नाही यार, बिलकुल मजा नाही आहे. डोकं घात चारायला गेलेलं का बाई. मला इकडे छोटी छोटी पोरं मारतात, इकडे ऑडियन्स मारते थिएटर मध्ये. त्याचं काय हे असं सगळं बघून. अरे तेच झालेलं आहे की पूजा सावंतनी ही स्क्रिप्ट चूजच नाही करायला होती. व्हेरी टॅलेंटेड ऍक्ट्रेस आहे मराठी इंडस्ट्री. मन धागा पण खूप छान सर. तेच तर, मन धागा जोडते ना वा सर. बिकॉज तिचे जे गाणं आहे ना, खूप मराठी इंडस्ट्रीमध्ये खूप गाजलेलं गाणं आहे सर. आणि तिची स्माईल आहे ना, स्माईल उफ आहे. फॅन फॉलोइंग आहे तिची. पण ते फॅन्स पण नाही जातात ना थिएटर मध्ये बघायला. त्याचं काय सर, काय ना दुर्दैव आहे सर, खूप मोठं दुर्दैव आहे की बाबा या मराठी ऑडियन्स म्हणजे मराठी मेकर्सला मी आता कुठली काय बोलू काय समजत नाही. बिकॉज हे लोक क्लॅशेसमध्येच काय येतात. स्क्रीन्स नाही सर, जराही स्क्रीन्स नाही. ऑडियन्स तर हाय पण नाही सर. आता या रिव्ह्यू नंतर तर मला वाटतं अजून स्क्रीन्स कमी होतील. एक्झॅक्टली. पीव्हीआर आयनॉक्स वाले बोलतील पहिले काढा, आणि महत्वाचं, आणि बॉलिवूड वाले असतील. आणि त्या डायरेक्टरला असा नाही, असा सल्यूट आहे. उलट्या हाताचा सल्यूट आहे भाई. त्या व्यक्तीने ना पिक्चर लागला नाही आणि तो डायरेक्टली बोलतोय की भाई ह्याचा सेकंड पार्ट पण आणणार आहे. पुढची असं जोक काय आला, पुढचा ऑडियन्स काय बोलला माहिती आहे का, आईला आता हा पिक्चर बघून सेकंड पार्ट कोण बघणार. हे अक्षरशः हे मी ऐकलंय. हे ऑडियन्सचे रिअल फीडबॅक्स आहेत. हे रिव्ह्यू असली रिव्ह्यू आहे. बिकॉज भाई मी खूप वैतागलो. लास्टच्या क्लायमॅक्सला मी
असं डोकं पकडलं. मी बोललो बाबा एवढा लाऊड म्युझिक, एवढा तो कॅमेरा कशा प्रकारे जातो आणि ती म्हणजे तो क्लायमॅक्स एवढा पथॅटिक होता ना. म्हणजे ज्याप्रमाणे तो डिझाईन ज्याने कोणी डिझाईन केलं आणि ज्याने कोणी VFX केलं ना, खरं सांगतं त्याला पहिला कामावरून काढून टाका पहिला. आमच्या मराठी माणूसची डोक्याची नस ताणली तर मला त्याला स्पाला घेऊन जावं लागलं. मग ते थाय पोरीनी जरा डोक्याला हात लावलं जरा सर, बरा झालाय. सर, मग आलोय आम्ही रिव्ह्यू करायला. सर त्याच्याने पण काय फरक नाही पडले, बिकॉज मला अजूनही झोप येते सर. बघा मग आमचं एवढं मोठं नुकसान झालं आहे, पण मेकर्सांना आमचं पोट भरत नाही. मी असं बोलेल का म्हणून एवढे चांगले चांगले पिक्चर आमचे पोट भरले पाहिजे ना. नाही आहे सर, मजा नाही आली. मी तर मी ऑडियन्सला एवढंच बोलेल की या फिल्मपासून तुम्ही ॲक्च्युली दूर व्हा. बिकॉज तुम्ही खरंच ते सालबर्दी गाव कुठे असेल ना तिकडे फिरून या, पण हा पिक्चर बघू नका, असं आमचं मराठी माणसाचं बोलणं आहे. मी तर सरळ बोलतोय ह्याच्यातलं फक्त एकच प्लस पॉईंट आहे, ते आहे फक्त गाणी. ते एक मंजुळा म्हणून गाणं आहे, ती सोनाली कुलकर्णी भाई खूप टायमानंतर ती आहे ना म्हातारी म्हणून ती आता यंग दिसायला लागली सर ती. नाही खरंच चांगली दिसली. पण एक अजून एक आहे ते गोंधळाचं गाणं आहे सर, काश्मीर माझ्याने. मस्त नाचलंय, मस्त कोरिओग्राफी आहे, मस्त सिंगिंग आहे. पण ओव्हरऑल त्या ह्या ह्याच्यात आपण एका गाण्यासाठी आपण जाऊ नाही शकत सर. आपण ते यूट्यूबवर पण पाहू शकतो. बट या फिल्म इज टोटली डिसअपॉइंटेड. आमचा मराठी माणूस ह्याचा ट्रेलर रिव्ह्यू आम्ही केलेला भारत माताला. भारत माताचा एक शो पण फुल नाही झालाय. मराठी माणूस शोजच नाहीयेत. काय लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. बोलतात आमचा भारत माता, आम्ही मराठी पिक्चर लावू आणि तुमचा शोज नाही दिला आहे तिकडे. आणि शो दिला तरी मला तर नाही वाटत की बाबा याचा शो काय फुल जाणार आहे. रिअली डिसअपॉइंटेड. खूप जास्त नाराज झाला आहे. आता जाऊन याला मी फॅन्टा पाजतो आणि तुम्ही पण घरी बसून फॅन्टा प्या. 20 रुपयाचा 40 रुपयाचा फॅन्टा मागवा, पण हा पिक्चर बघायला जाऊ नका. आमचं बोलणं आहे. ठीक आहे मराठी माणूस, खूप खूप थँक्यू फॉर युअर ऑनेस्ट रिव्ह्यू ऑन सालबर्दी. थँक्यू.